नागपुर के कड़मना थाना क्षेत्र में प्लॉट बिक्री के नाम पर धोखाधड़ी का मामला सामने आया। शिकायतकर्ता ने आरोप लगाया कि उसके साथ साथ करीब 20 प्लॉट धारकों के साथ भी धोखाधड़ी की गई। शिकायत के बाद कड़मना पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। जांच में सामने आया कि मां कनिका सोसाइटी के अध्यक्ष धनराज शालिग्राम, रमेश हेमराज हथिरखेड़े और उनके साथी अजय चंद्र कुमार सूर्यवंशी ने खेती की जमीन का एग्रीमेंट कर लोगों को प्लॉट देने का आश्वासन दिया था। आरोप है कि एग्रीमेंट के बाद भी खरीदारों को प्लॉट का कब्जा और दस्तावेज नहीं दिए गए। इसके बाद आरोपी ने जमीन दोबारा अपने नाम कर ली, जिससे करीब 20 प्लॉट धारकों को नुकसान हुआ। आरोपियों में पुलिस ने कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया, जबकि एक आरोपी की मौत हो चुकी है। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। सुरेश प्रभाकर उके आणि त्याच्यासोबत 19 प्लॉट धारक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला होता। त्या तक्रार अर्जाची चौकशी आमचे पोलीस हवालदार बर्वे यांनी केली आणि चौकशी अंती त्यांना असं दिसून आलं की मां कर्णिका सोसायटीचे अध्यक्ष धनराज शालिग्राम गौतम, सदस्य रमेश हेमराज हरिनखेडे आणि त्यांचा एक साथीदार अजय चंद्रकुमार सूर्यवंशी या तिघांनी शेतमालक घारपांडे यांच्याकडून एक ॲग्रीमेंटवर शेती घेतलेली होती आणि त्यात प्लॉट पाडून या 20 लोकांना विकलेले होते। परंतु त्यानंतर घारपांडे यांचा व्यवहार पूर्ण न झाल्याने घारपांडेने ते ॲग्रीमेंट रद्द केले आणि स्वतःची शेती स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यावरून हे जे प्लॉट धारक आहे यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉट मिळालेला नाही आणि तेव्हापासून हे प्लॉट धारक या तिन्ही आरोपितांकडे वारंवार जाऊन त्यांच्या प्लॉटची मागणी करत होते, परंतु या तिघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॉटसुद्धा दिला नाही किंवा त्यांचे घेतलेले पैसेसुद्धा परत केलेले नाही। अशा प्रकारे यांनी त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यात आम्ही आरोपी धनराज गौतम आणि अजय चंद्रवंशी या दोघांना अटक केलेली आहे। तिसरा जो आरोपी आहे रमेश हेमराज हरिनखेडे हा मरण पावलेला आहे। जवळपास 20 प्लॉट धारक आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे। त्या सगळ्यांच्या तक्रार अर्जावरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। अजून प्लॉट धारक वाढण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच लोकांची या तिघांनी फसवणूक केलेली आहे। यांना अरेस्ट करून सध्या PCR मध्ये आहेत। कळमना वासियांना तसेच नागपूर शहर वासियांना माझे एकच आव्हान राहील की आपण कुठल्याही शेतीचा किंवा प्लॉट विक्रीचा किंवा खरेदीचा व्यवहार करीत असताना आपण सर्व दस्तऐवज व्यवस्थित तपासून घेतले पाहिजेत, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही।